500 पायऱ्या बाकी आहेत. ही शिवरायांची सदर आहे. दरबारावर शिवरायांनी देशद्रोही फितूर खंडोजी खोपडे देशमुख त्याला शिक्षा दिली. हा खंडोजी कोण? ज्यावेळेला खान निघाला आदिलशहाच्या शिक्क्याचे साहित्य खरे ते लोखंड तयार केले. लोखंडात मजकूर होता, शिवाजी राहत जीवाला मुका, अफजल खानकडे गेला तो वतन मिळेल. वतनाडी फुटला खंडोजी खोपडे. शिवरायांना बातमी सांगितली भोरचे कारीचे कानूची काकाणी. राजा खंड्या फुटला. राजा विचारला आपण काय ठरवलं? देशमुख देशपांडे फुटले, बांधल जेदे फुटले, नाही खोपडे फुटले, नळवी शिर्के फुटले, आपण काय ठरवलं? काका सांगता शिवबा सोडलं, दरावर पाणी सोडलं, बायकाबरोबर पाणी सोडलं, इनामावर पाणी. मी जगीन तरी स्वराज्यासाठी, मरीन तरी स्वराज्यासाठी. काय शिवबाचा मावळा, आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आजचा मावळा म्हटलं असतं आधी लग्न एकुलता एक पोरग्याचं, मग तुझ्या किल्ल्याचं, 2 महिने सुट्टी दे, मला पत्रिका वाटायचे. शिवा कसा इतिहास वाचा. राजांचा डुबलेला शिवा काशीत पणावर गेला, मारला गेला. माता जिजाऊ शिवा काशीला भेटायला गेल्या. जिजाऊन ओवळण्यासाठी शिवा काशी पुढे आली. ओवळत असताना डोळ्यातून अश्रू आले. अश्रू पुसण्या हात पुढे केले. शिवा काशाई म्हणते माते 4 अश्रू अजून जाऊ दे, अभिमानाचे दुःखाचे नाही. अभिमान वाटतो माझं पोरग शिवाजी म्हणून जन्माला, शिवाजी म्हणून मेलं. शिवरायांनी खंडोजीला पकडून आणला. 1660 साली डावा पाय उजवा हात कलम केला. कलम म्हणजे छाटला. दरबारासमोर महादेवाचं मंदिर आहे. शिवराय पहिले देवीचं मंदिर बांधायचं जागा साफ केली, खोदकाम झालं, स्वयंभू निघालं. शंकराचं मंदिर बनवलं. राजे प्रत्येक लढाई प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे, मागणी मागायचे. हे महादेवा माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे. आपण मागणी करू. अंधार होत चालला, दिवा पाहिजे, पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. ने महादेवा एक दे. द्यायचा असेल तर अत्याचारी महाराष्ट्रात शिवरायांना पुन्हा जन्म दे. नको शिवाजी, नको तानाजी, नको येसाजी, नको बाजी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे ती पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. जिजाऊच नाही शिवबा घडू शकत नाही. आता दर्शन करायचं नाही, दर्शन करायचं, चुकवायचं नाही. तर आपण तटबंदी फिरायची, शिवरायांचं दर्शन घ्यायचं आणि जाताना पाठबळ दर्शन घ्यायचं. दर्शन कधी चुकवायचं नाही घडवलं तर हे महत्वाचं दर्शन आहे. चला आता नाही दर्शन घ्यायचं. वेडा देणारा वेडा बनेल पण वेडा देताना नाही. बुरुज लावलाय तो 1 नंबर झेंड्याचा बुरुज, 2 नंबरचा भवानी बुरुज, दख्खनी बुरुज. आपण केदारेश्वर बुरुजावर उभे आहोत. केदारेश्वर मंदिराच्या मागे एक विचार करा. आपण घर बांधताना बांबूचं पायड उभं करतो. राजांनी 350 वर्षापूर्वी पायड कशी उभी केली असेल, कसं बांधकाम केलं असेल? या गडावर चढू शकेल, वाऱ्या झळक उतरू शकेल, पाणी धार. वेडा देता येणार नाही. हा पहा, हा सातारा जिल्हा आहे. या बाहेर हात काढला की रायगड जिल्हा, कुलाबा जिल्हा, म्हणजे एका जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहोत. पुढे जाऊ नका, जिल्हा बदली होईल. तसं काही नाही. पोलादपूरचा रस्ता, आंबेनळी घाट, तिकडे बघा थोडीशी नदी दिसते ना कोपऱ्यामध्ये, डोंगराच्या पलीकडे बघा व्हाईट असा रस्ता दिसतोय. ती नदी आहे सावित्री नदी. पोलादपूरला धरण चाललंय, पाजेरे धरण. हीच ती चोरवाट आहे, पळवाट, पळून जायचा रस्ता. तर आपण मागच्या वेळेला आला असाल बंद होती. आता आपण गडावला सगळ्या कामं करतोय, चोरवाटा खोदतोय आपण. चला. देशद्रोही केली. अशा देशद्रोही प्रेमींना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोत पॅक करून फेकून द्यायचे. शिक्षा त्यावेळेला असायच्या, त्यावेळी देशद्रोही असायचे. आज शिक्षा दिल्या बंद केल्या आणि आज देशद्रोही वाढले. आज काय करतात? पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग द्या, भारत VIP म्हणून सांभाळाय खंबीर आहे. 100-200 कोटी खर्च करून कसा आपला सांभाळला. त्यापेक्षा ते फेकला असता, महिन्याचा खर्च किल्ल्याला दिला असता, तर एका महिन्यात 1 किल्ला डेव्हलप झाला असता. आपण तटबंदीच्या बाहेर हात काढून बघा, वारा बघा. तटबंदीच्या बाहेर कुठेही हात काढा, वारा जाणवेल तुम्हाला. तटबंदीला खिडक्या आहेत, खिडक्यांच्या उपयोग आहेत हवा पास व्हायला. दुसरा उपयोग बघायला, तिसरा उपयोग टोप मारायला, चौथा दोरी लावून उतरायला. आपल्याला माहिती आहे राजांनी रांजाच्या पाटलाला शिक्षा दिली. त्या पाटलाचं नाव आहे बाबाजी येसाजी पाटील. त्या पाटलांनी गावच्या महिलेवर अत्याचार केला होता. ती शिक्षा हिंदुस्थानात असते तर माझ्या आया बहिणीवर अत्याचार घडले नसते. ही शिक्षा परत पाहिजे होती. आपण रांजाच्या पाटलाला शिक्षा दिली, पण पाटलाच्या घरातल्याने खायचं काय? मग त्याला मानधन चालू केलं. म्हणजे घरातल्यांना आपण शेत सारा दिला, मानधन चालू केलं. हा माझ्या राजाची न्याय व्यवस्था होती. हे बघा काही लोक गाव सोडून गेले, त्यांच्या घरांची ही अवस्था आहे. शिवरायांच्या मूर्तीची माहिती घ्यायला तिकडे जाऊया आपण. चला. गाव सोडून गेले घर दिसतात ना. कृष्णमाणा ह्या शिवमंदिरा अवघा महाराष्ट्र शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. त्या राजांची मूर्ती उभे, त्या राजांचा राजवाडा होता. शोभाला आवडे रायगड, राजगड, जिजाऊंना प्रतापगड. माता जिजाऊंचा राजवाडा इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. राजांची आठवण राहावी, राजांची मूर्ती बसवले. त्या मूर्तीचं वजन आहे 4.5 टन, 4.5 किलो. मूर्ती शिल्पकार आहेत रामचंद्र पांडुरंग कामत, मुंबई. कामथानी मूर्ती बनवले. घोडीच्या पायापासून तलवारच्या टोकापर्यंत 16 फूट मूर्तीची उंची. तलवारच्या टोकापासून चौताऱ्यापर्यंत 36 फूट उंच मूर्ती आहे. राजांच्या हातात तलवार आहे, घोडीवर स्वार आहेत. नजर खानाकडे. माझे खाना सांगतायत तू जर थडग्यात न उठशील तर तुला मी परत थडग्यात काढीन. घोड्याचा एक पाय उचलला ह्याचा अर्थ असा आहे की राजांचा आजारपणामध्ये मृत्यू आहे.
घोड्याचे दोन्ही पाय उचलले झाशी राणी राणा प्रताप दैवत संभाजी राजे. ज्या घोड्याचे दोन्ही पाय उचलले तर ते लढाईमध्ये मृत्यू आहेत आणि चारी पाय टेकवले नॅचरल मृत्यू. फक्त आता असं आपल्याला करायला लागणार आहे की दोन्ही पाय उचल हे सांगायला बंद करायला लागणार आहे. आणि मुंबईमध्ये शिवरायाची मूर्ती बसवतात ते दोन्ही पाय घोड्याचे उचललेले आहेत. म्हणजे याचा अर्थ शिवरायांचं काय वीरमरण आहे का? नाही, शिवरायांचा आजारपणात मृत्यू होता. मग ते सांगायला बंद करायला लागणार ना. ह्या घोड्याचा एकच पाय उचललाय म्हणजे आजारपणात मृत्यू आहे आणि दोन पाय उचलले म्हणजे वीरमरण. मग झाशी राणी, टिपू सुलतान, संभाजीराजे किंवा ताराणी साहेबांच्या घोड्याचे दोन्ही पाय उचललेले आहेत. म्हणजे असं एक संकेत असतात. पण आता काय झालंय, मुंबईला मूर्ती बसवणं सगळं आपले चेंज करायला लागलेलं आहे. आता वर जाताना चपला काढा, दर्शन करा. दर्शन झालं की इथून पायऱ्या उतरून नेहमीप्रमाणे खाली या. मी निघू मग. जय महाराष्ट्र. आवडली माहिती? थँक्यू सर. ओके ना.